आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, वेगवान बातम्या देणारे एकमेव न्यूज चॅनल। नमस्कार, आपण पाहत आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबई। वाशिम येथे 1 मे 2024 रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी वाशिम यांनी राष्ट्रध्वजाचा अपमान केला। याबाबत राष्ट्रध्वज सन्मान समितीच्या वतीने विजय पांडुरंग लाडूकर व चेतन संतोष इंगोले यांनी वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्र्यांकडे लेखी तक्रार केली आहे। 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिन म्हणून साजरा करण्यात येतो। या विशेष दिनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी शाखा वाशिमचे अधीक्षक अभियंता व इतर कर्मचाऱ्यांनी राष्ट्रध्वजाचा अवमान केला। ही बाब अतिशय गंभीर स्वरूपाची असून अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे त्यांनी त्यांच्या तक्रारीत नमूद केले आहे। या गंभीर बाबीबाबत राष्ट्रध्वज सन्मान समितीच्या वतीने अनेक तक्रारी देण्यात आल्या। सकाळी उपोषण, आमरण उपोषण करण्यात आले, परंतु राज्य सरकारमार्फत या प्रकरणाबाबत कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्याचे स्पष्ट त्यांच्या तक्रारीत नमूद केले आहे। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी ज्ञानेश्वर चव्हाण, कॅमेरामन प्रकाश चव्हाण, वाशिम। आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज लाईव्ह। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मध्ये भाऊ आपलं स्वागत आहे। आपलं नाव सांगा। माझं नाव चेतन संतोष इंगोले, राहणार वाशिम। काय करता तुम्ही? आणि मी एक शिक्षण करतो, माझं शिक्षण चालू आहे आणि मी एक राष्ट्रध्वज सन्मान समितीचा सदस्य आहे। काय तक्रार आहे आपली? तक्रार अशी आहे की 1 मे महाराष्ट्र दिन 2024 रोजी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी यांचे अधिकारी व कर्मचारी हे गैरहजर होते। गैरहजर असून त्यांनी राष्ट्रध्वजाचा एक खूप मोठा जाणीवपूर्वक अवमान केलेला आहे। त्या निमित्ताने मी माननीय जिल्हाधिकारी साहेब असतील, महाराष्ट्र मुख्य अभियंता साहेब असतील महावितरण वीज कंपनीचे, त्यानंतर वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब असतील, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब असतील, यांना आम्ही वारंवार निवेदनद्वारे, तक्रारीद्वारे, अर्जाद्वारे त्यांना तक्रारी दिलेल्या आहेत, परंतु यावर त्यांनी कुठल्याही प्रकारे आत्तापर्यंत अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई केलेली नाही। आम्ही या संदर्भामध्ये 3 उपोषण केलेले आहेत, एक धरणे आंदोलन केलेलं आहे, साखळी उपोषण केलेले आहेत, 2 आमरण उपोषण झालेले आहेत। तरी राज्य सरकार, शासन, प्रशासन कुठल्याही प्रकारे या तिरंग्याचा जो महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी यांच्या अधिकारी व कर्मचारी यांनी जाणीवपूर्वक अवमान केलेला आहे, याच्यावर कुठल्याही प्रकारे दखल घेण्यास किंवा कारवाई करण्यास हे सक्षम नाहीत असे आम्हाला दिसून आलेले आहे। तुमच्यावर काही राजकीय अधिकाऱ्याचा दबाव आहे का? भरपूर काही राजकीय जे लीडर आहेत त्यांचं प्रेशर आलेलं आहे, परंतु आम्ही कुठल्याही आमिषाला यांच्या बळी पडलेलो नाही। कारण आम्ही एक देशाच्या तिरंग्याचा मुद्दा घेऊन एक समोर आलेलो आहे आणि राष्ट्रध्वजाचा अवमान असा कुठे होत असेल तर आम्ही कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही। आम्ही हा तिरंग्याचा जो अवमान झालेला आहे हा आम्ही मुद्दा 1 ते 1.5 वर्षापासून सतत लावून धरलेला आहे शासनाला, राज्य सरकारला कारवाई करा म्हणून, परंतु राज्य शासन कुठल्याही प्रकारे कारवाई करत नाही। परंतु आमच्यावर कोणाचाही दबाव असला तर आमची राष्ट्रध्वज सन्मान समिती एवढी सक्षम आहे की आम्ही निश्चितच या राज्य सरकारला कारवाई करण्यास भाग पाडू। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी ज्ञानेश्वर चव्हाण, सह कॅमेरामॅन प्रकाश चव्हाण, धन्यवाद। महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।